त्यानंतर आता अनेक जिल्ह्यांमधून निदर्शनं करण्यात येतात। या सगळ्या संदर्भात रोहन कदम आमचे प्रतिनिधी यांनी आढावा घेतलेला आहे, पाहूयात। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृत्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रभर पडसाद पडायला सुरुवात झालेली आहे। मनुस्मृतीचं दहन करायला गेल्या जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यामुळे अनेक कार्यकर्ते जे आहेत, आंबेडकर प्रेमी जे आहेत ते आक्रमक झाले। आपल्यासोबत असेच हे सगळे आंबेडकर प्रेमी आहेत जे आता सध्या जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्याचा निषेध करत आहेत। आपल्यासोबत राजाभाऊ कांबळे आहेत। जितेंद्र आव्हाडांचं कृत्य अनावधाने असेल, जाणून बुजून असेल, काय संदेश द्यायचा होता आव्हाडांना नेमका? प्रथम मी या गोष्टीचा जो जितेंद्र आव्हाडांनी जे आज काम केलं, जाणून बुजून का होईना किंवा नकळत का होईना, जो बाबासाहेबांच्या फोटोचा अपमान झाला त्याबद्दल मी सर्वात प्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट, पुणे शहराध्यक्ष राजाभाऊ कांबळे या नात्याने या घटनेचा जाहीर आणि तीव्र निषेध करत आहोत। आज जी घटना घडली या घटनेचं वैशिष्ट्य असं आहे की आजच काय झालं आणि महाडला जाऊन का झालं। तुम्हाला राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये पण ते करता आलं असतं, चैत्यभूमीवर जाऊन करता आली असती घटना, बाबासाहेब पुतळेपाशी करता आली असती, पण ही घटना आज तिथंच झाल्यावरती जाणून बुजून झाली का नकळत झाली, हे आमच्या संशयाचं कारण आहे। या वतीने बाबासाहेब आंबेडकरच्या समाजाच्या सर्व समाजाच्या भावना दुखवल्या गेल्यात। आंबेडकरी जनता या गोष्टीला कधीच माफ करणार नाही आणि आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने जे फुले शाहू आंबेडकरांचं नाव पुढे वारसा चालवतो असं जे म्हणतात की शरदचंद्रजी पवार साहेब यांना सुद्धा आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आवाहन करत आहोत की असल्या या तुमच्या आमदारांना ज्यांनी जाणून बुजून केलं, आमचं तर हेच मध्ये की यांनी जाणून बुजून केलं, प्रसिद्धीच्या झोतामध्ये येण्यासाठी यांनी जे हे कृत्य केलंय, असल्या या आमदारांना तात्काळ तुमच्या पक्षातनं हकलपट्टी करून द्यावी। तुम्हाला काय वाटतं, एक महिला म्हणून अशा प्रकारे आंबेडकरांचा फोटोचा असा अपमान केला? त्यांनी कळत न कळत केलं की जाणून बुजून केलं हे माहित नाही, पण आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतोय। तुम्ही काय सांगा? तर तुला काय वाटतंय या सगळ्या गोष्टी? म्हणजे ह्या शतकात आता युथला पण जागा व्हायला पाहिजे, आंबेडकरांचे विचार घ्यायला पाहिजेत। अशा महामानवांचे त्यांनी फोटो नकळत का फाडला असेल, पण फाडलाय, मग ही त्यांची चूक झाली आणि हे त्यांनी कबूल करायला पाहिजे आणि त्यांच्यावर जी काही कारवाई होईल ती करायला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं। नक्की हे सगळे कार्यकर्ते आहेत। अशा प्रकारे जितेंद्र आव्हाडांकडून फोटोचा अवमान केला जाणं बाबासाहेबांच्या कितपत योग्य आहे? नाही, जी आता जी घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य घटना घडलेली आहे की त्यांनी जे स्मृती धनाचं केलेलं आहे ते एक काम योग्य आहे, पण त्याच्यामध्ये जे बाबासाहेबांचे फोटो जे होते ते फोटो त्यांच्याकडनं जाळणं म्हणजे दहन होणं म्हणजे ते खूप मोठी म्हणजे लय मोठी गोष्ट आहे ती। अशा गोष्टी घडू नये, इथनं पुढे कुणी म्हणजे आपलं मनुस्मृती जायचा प्रयत्न करत असेल त्यांनी जे आपले महामानव महापुरुष आहेत त्यांच्या तिथनं ते छायाचित्र काढून घ्यावेत, हे आमच्या जाहीर निषेध करतोय। आरपीआय सचिन खरात गटातर्फे आम्ही जाहीर निषेध करतोय। आज आम्ही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर। आज आम्ही या आमच्या पक्षाच्या वतीने पुणे शहर माननीय पोलीस आयुक्त यांना निवेदन देऊन या गोष्टीवरती आव्हाडांवरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती रीतसर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि जर तशी कायदेशीर कारवाई नाही झाली तर आमच्या पक्षाच्या वतीने अजून तीव्र आंदोलन करून आव्हाडांना पुण्यामध्ये यायची 100% बंदी करण्यात येईल।